वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशनचे सिंपलवाले न्यूमेरिकल सॉल्व केले होते। बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। सिंपली तुम्हाला इथे स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करायचा आहे, न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। अशा प्रकारचा एक न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये 2 ते 3 मार्क्ससाठी विचारला जातो। आता बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण 3 न्यूमेरिकल सॉल्व केले होते, तेच न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करू। प्रॉब्लेम बेस्ड ऑन सिंपल इंटिग्रेशन और सिंपल फॉर्म्युल्यावरती जे किंवा स्टँडर्ड फॉर्म्युल्यावरती न्यूमेरिकल आहेत आपण ते सॉल्व करणार आहेत। बघा हा क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करू। समर 18च्या एक्झाममध्ये विचारलेला आहे फॉर द इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच। बघा जी मागची जी स्कीम होती आय स्कीममध्ये प्रत्येक ब्रांचसाठी सिलेबस वेगळा होता, म्हणजे इथे नंबर ऑफ क्वेश्चन पेपर तुमच्याकडे अवेलेबल आहेत, ते इझिली आपण इथे रेफर करू शकतो आणि मोस्टली त्याच्यामध्येच इथे तुमचा पेपर इथे रिपीट होईल, कारण एवढे क्वेश्चन इथे आपण सॉल्व करू, कारण पॉसिबिलिटी कमी आहे का याच्या बाहेरचं काही येईल। तुम्ही सिम्पली फक्त व्हिडिओ फॉलो करा तर इझिली तुम्ही तिथे स्कोर करू शकता। मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, जे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। आता क्वेश्चन 4 सॉल्व करू। बघा क्वेश्चन 4चं सोल्यूशन, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ एक्स ब्रॅकेटमध्ये x-1चा स्क्वेअर dx। बघा इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचसाठी समर 18च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे। बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन म्हणजे I = इंटिग्रेशन ऑफ x इंटू x-1चा स्क्वेअर dx। बघा आता x-1चा स्क्वेअर आहे, त्याला सर्वात पहिले सॉल्व करून घेऊ। म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे, a - bचा स्क्वेअर, काय इथे a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर। आता बघा इथे aच्या जागी व्हॅल्यू किती x, मग इथे काय होईल x स्क्वेअर - 2, a ची व्हॅल्यू किती आहे x, b ची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस b चा स्क्वेअर म्हणजे b च्या जागी व्हॅल्यू किती आहे 1, 1चा स्क्वेअर किती असतो 1। बघा इथे तुमचं इंटिग्रेशनचं साईन आहे तसंच, x तुमचा आहे तसाच, a - b चा स्क्वेअर काय आहे इथे x स्क्वेअर - 2 × x × 1 काय होईल 2 × 1 2, 2 × x 2x, x स्क्वेअर - 2x प्लस 1चा स्क्वेअर काय असतो 1, इथे dx। x-1चा स्क्वेअर सर्वात पहिले सॉल्व केला। बघा इंटिग्रेशन, आता एक्सने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करू। बघा x × x² काय होईल x³ देन मायनस साईन x 2 तुमचा आहे तसाच, x × x काय होईल x² मध्ये प्लस साईन, x × 1 काय होईल x। बघा इथे आपण लॉ ऑफ इंडायसेस यूज करतो, त्याचा फॉर्म्युला इथे लिहितो। इथे कशा प्रकारे आलं आहे बघा, लॉ ऑफ इंडायसेस तुमचं काय आहे a⁻m × a⁻n = a⁻m+n। बघा आता एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवतो फक्त इथे मी। बघा x × x² असं समजा आपलं आहे, इथे एक्झाम्पलसाठी दाखवतोय फक्त x × x²। बघा इथे x ची व्हॅल्यू किती आहे, काय नाही म्हणजे किती असणार 1 असणार, त्याची इथे व्हॅल्यू किती असणार 1 असणार, काय नाही म्हणजे डोक्यावरती किती व्हॅल्यू असणार 1 असणार। बघा a⁻m × a⁻n, बघा बेस सेम आहे, इथे बेस सेम आहे, एक्सला आहे तसं लिहिलं। बघा m+n म्हणजे काय 1 + 2 किती होईल 3, म्हणजे किती आलं बघा एक्सने मल्टिप्लाय केला इथे x³ आला। सेम इथे तुम्ही अप्लाय करून बघा, अशा प्रकारे आम्ही फॉर्म्युला यूज केलेला आहे लॉ ऑफ इंडायसेसचा। बेसिक ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल पण सांगतो मी तरीसुद्धा। आता इथे ब्रॅकेट ओपन करतो, इथून इंटिग्रेशन इकडनं dx, इंटिग्रेशन ऑफ x³ dx देन मायनस साईन इंटिग्रेशन ऑफ 2x² dx देन प्लस साईन इंटिग्रेशन ऑफ x dx। बघा इथून इंटिग्रेशन ओपन केलं, इथून dxला ओपन केलं। आता इंटिग्रेशन ऑफ x⁻n, बघा आपला जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx x⁻n+1 / n+1 देन प्लस c। बघा इथे n ची व्हॅल्यू किती आहे 3, n ची व्हॅल्यू किती आहे 3, मग इथे काय होईल x⁻4/4। बघा n+1 जे 3 + 1 किती 4 / 3 + 1 किती 4 देन मायनस साईन। बघा 2 कॉन्स्टंट आहे त्याला बाजूला ठेवलं। इंटिग्रेशन ऑफ x² dx सेम, n ची व्हॅल्यू किती आहे 2, तिथे काय येईल x³/3 मध्ये प्लस साईन। आता बघा इथे x ची पॉवर इथे किती आहे 1 आहे, सेम फॉर्म्युला x⁻n dx तर काय होईल n+1 म्हणजे x²
बाय 2 प्लस सी. मग सगळं झाल्यानंतर प्लस सी द्या. तर प्रत्येक वेळेस प्लस सी देण्याची गरज नाही. सगळं झाल्यानंतर आपण तिथे प्लस सी म्हणजे आर्बिटरी कॉन्स्टंट आपण इथे यूज करतो. झालं फर्स्टवाल्याचं आन्सर. एक्स रेस टू 4 अपॉन 4 मायनस 2x क्यूब बाय 3 प्लस x स्क्वेअर बाय 2 प्लस सी. हे झालं फोर्थवाल्याचा आन्सर. देन फिफ्थवाला न्यूमेरिकल सॉल्व करू. बघा फिफ्थमध्ये काय दिलं आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ. सेम आहे. मग हा कधी विचारला आहे, ॲक्च्युली पहिले बोर्ड ऑफ टेक्निकल एक्झाम म्हणजे बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन त्याचं 12th जी एक्झाम झाली 12th इयर 2012मध्ये त्याच्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला होता. बघा हेच क्वेश्चन सारखे रिपीट होतात. BT म्हणजे काय, बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे MSBTला पहिले बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनसुद्धा बोलायचे. म्हणजे 2012ला जी झाली एक्झाम झाली त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. इव्हॅल्युएट तिथे इंटिग्रेशन घेतो. इंटिग्रेशन ऑफ अंडररूट एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस एक्स डी एक्स. 1 प्लस एक्स डी एक्स. बघा आता सर्वात पहिले अंडररूट एक्स ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतो. हा इंटिग्रेशन आहे तसाच. अंडररूट एक्स इंटू 1 काय होईल, अंडररूट एक्स प्लस परत त्याला इथे आपण मल्टिप्लाय केलं तर एक्स तुमचा आहे तसाच अंडररूट एक्स ब्रॅकेटच्या बाहेर डी एक्स. बघा अंडररूट एक्स इंटू 1 अंडररूट एक्स मध्ये प्लस साईन, अंडररूट एक्स इंटू एक्स एक्स अंडररूट एक्स. तर दोघं काय गुणाकारामध्ये येतील. आता बघा अंडररूट एक्सचं कुठलाही फॉर्म्युला अवेलेबल नाही इंटिग्रेशनचा. तर अंडररूट एक्सच्या बदली लक्षात घ्या, अंडररूट एक्सच्या बदली आपण एक्स रेस टू 1/2 लिहू शकतो. बघा अंडररूट एक्सच्या बदली आपण किती लिहू शकतो, एक्स रेस टू 1/2. मग इथे अंडररूट एक्सच्या बदली काय लिहितो, बघा एक्स रेस टू 1/2 प्लस एक्स तुमचा आहे तसाच एक्स अंडररूट एक्सच्या बदली एक्स रेस टू 1/2 इथे डी एक्स. इथे डी एक्स. बघा आता पुढे कंटिन्यू करू. इंटिग्रेशन आय इज इक्वल टू बघा आता ठीक आहे. इंटिग्रेशन एक्स रेस टू 1/2 तुमचं आहे तसंच. बघा एक्स रेस टू 1/2 तुमचं आहे तसंच. तर प्लसमध्ये साईन एक्स इंटू एक्स रेस टू 1/2. आता इथे बघा लॉ ऑफ इंडायसेस आपण यूज करू. इथे बघा एक्सची पॉवर किती आहे, काय नाही म्हणजे किती असणार 1. बघा इथे एक्सची पॉवर काय नाही म्हणजे किती असणार 1. एक्स रेस टू 1 इंटू एक्स रेस टू 1/2. बघा ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन. तर एच्या जागी इथे आपलं काय एक्स आहे, इथे बघा आपलं ए फक्त आहे म्हणजे बेस सेम आहे एक्स. दोघांचं काय होतं ॲडिशन होते म्हणजे एम प्लस एन. मग इथे काय होईल 1 प्लस 1/2. आता 1 प्लस 1/2ची तुमची व्हॅल्यू किती येते बघा, सॉल्व करतो इथे मी. याचा LCM घ्यावा लागेल. इथे बेसला काय ना म्हणजे काय असणार 1 2 इंटू 1 2 देन क्रॉस मल्टिप्लाय 2 इंटू 1 2 मध्ये प्लस साईन 1 इंटू 1 1. इथे किती येईल 3/2. इथे किती येईल म्हणजे तुमचं 3/2. इथे किती येईल 3/2. बघा हे सगळं तुमच्या रेफरन्ससाठी लिहिलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू किती आली 3/2. एक्स रेस टू 3/2 डी एक्स. इंटिग्रेशन आता इकडनं इंटिग्रेशन ओपन करतो तिकडनं डी एक्स ओपन करतो. ब्रॅकेट ओपन करतो. इंटिग्रेशन एक्स रेस टू 1/2 डी एक्स इंटिग्रेशन एक्स रेस टू 3/2 डी एक्स. आय इज इक्वल टू बघा इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एक्स रेस टू n+1 डिवाइड बाय n+1 प्लस सी. एनची व्हॅल्यू किती आहे 1/2. इथे काय होईल एक्स रेस टू 1/2 प्लस 1 डिवाइड बाय 1/2 प्लस 1 देन प्लस साइन देन इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 3/2 सेम एक्स रेस टू 3/2 प्लस 1 डिवाइड बाय 3/2 प्लस 1. आई जसं इंटिग्रेशन अप्लाय केलं इथं प्लस सी लिहा. आता बघा एक्स रेस टू 1/2. आता 1/2 प्लस 1 किती येतं आहे ऑलरेडी इथे आपण सॉल्व करून दाखवलं तुम्हाला. 1/2 प्लस 1 किती येतं आहे एक्स रेस टू 3/2 डिवाइड बाय 3/2 मध्ये प्लस साईन. आता 3/2 प्लस 1 किती येईल तुम्हाला आता करून दाखवतो वाटलं. LCM घ्यायचा कसं ते 3/2 प्लस 1. मग त्याच्या डिवाइडला काय नाही म्हणजे काय असणार 1 असणार. 2 इंटू 1 2 ते क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू 3 3 मध्ये प्लस साईन
हो मध्ये प्लस साईन 2 × 1 2 म्हणजे किती येईल 3 + 2 5 5/2 इथे किती येईल x⁻³ प्लस 1 किती येईल x⁻5/2 / 5/2 प्लस c वाटल्यास याला वरती नेऊ शकतो 3/2 ला वरती गेलं तर काय होईल इथे नेलं तर 2/3 असं तर लिहू शकतो लिहायचं असेल तर वाटलं लिहितो इथे मी नाही लिहिलं तरी चालेल बघा 3/2 ला वरती नेतो तर काय होईल इथे न्यूमरेटरला नेलं तर काय होईल उलटं होईल आणि इंटू होईल म्हणजे 2/3 × x⁻³ प्लस इथे 5/2चं काय होईल 2/5 x⁻² 2/5 x⁻² 5/2 प्लस c 5/2 लक्षात ठेवा लक्षात ठेवा इथे 3/2 आहे हा 5/2 आहे लक्षात ठेवा बघा हे झालं तुमचं अशा प्रकारे 5th सोल्युशन देन नेक्स्ट सॉल्व करू क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय विचारलं इलेक्ट्रिकलच्या एक्झाममध्ये विचारलं आहे समर 19च्या एक्झाममध्ये इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ e⁻² log x dx आता इथे बेसला काय असतो ई असतो इथे बेसला काय असतो ई तो नाही लिहिला तरी चालतो बघा इंटिग्रेशन ऑफ e⁻² log x dx एकदम सिंपल न्यूमरिकल आहे डिफिकल्ट दिसते फक्त तुम्हाला इथे लॉगचे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला माहिती असले पाहिजेत बघा इंटिग्रेशन ऑफ आता इथे आपण पॉवर रूलचा यूज करू बघा पॉवर रूलचा यूज करू पॉवर रूल तुमचा काय आहे बाकी सगळं मी इरेज करतो इथे हे तुम्ही नोट डाऊन करा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा सगळं नोट डाऊन करा नोट्स सगळ्या बघा पॉवर रूल तुमचा काय आहे लॉगमध्ये पॉवर रूल लॉग n log m इज इक्वल टू log m⁻n हा n आहे ह्याच्या डोक्यावरती जातो mच्या का होतो डोक्यावरती जातो इथे काय होईल बघा इथे काय बघा n log m nच्या जागी काय 2 आहे आणि mच्या जागी काय x आहे इथे काय होईल बघा इंटिग्रेशन ऑफ e⁻² आता log x तुमचं आहे तसंच log x तुमचा आहे काय इथे पॉवर रूल अप्लाय केलं तर काय होईल log m⁻n म्हणजे काय होईल लॉग हा 2 इकडे जाईल तर काय होईल log x² dx log x² dx आणि इंटिग्रेशन याच्या बेसला काय नाही म्हणजे काय असतो इथे ई असतो लक्षात ठेवा इथे बेसला काय असतो ई असतो आणि बघा ई log e व्हॅल्यू किती असते 1 असते ई log e व्हॅल्यू किती असते 1 × राहिला काय इथे फक्त x² dx आता 1 आपण लिहित नाही राहिला काय इंटिग्रेशन ऑफ x² dx बघा इंटिग्रेशन ऑफ x² म्हणजे x⁻n चा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ x⁻n आपण नंबर ऑफ टाइम यूज केला तर काय येईल ते x⁻n + 1 म्हणजे 2 + 1 3/3 प्लस c हे झालं तुमचं 6 वाल्याचं सोल्युशन हे झालं 6 वाल्याचं सोल्युशन आता नेक्स्ट लास्टवाला न्यूमरिकल सॉल्व करू सेम न्यूमरिकल आहे समर 19च्या एक्झाममध्ये विचारला आहे सिव्हिलसाठी बघा इंटिग्रेशन इव्हॅल्युएट e⁻² log x प्लस e⁻x log 2 ब्रॅकेटच्या बाहेर dx आता बघा सेम न्यूमरिकल आहे फक्त काय झालं थोडा चेंज झाला इथे छोटं दिलं तर इथं थोडंसं मोठं दिलेलं आहे बाकी काय नाही सेम तीच व्हॅल्यू आहे बघा आता इथे सेम इथे याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ इंटिग्रेशन पॉवर रूल अप्लाय करू बघा n log m त्यावेळी log m⁻n होईल e⁻² log x². 2 ची व्हॅल्यू कुठे x च्या डोक्यावरती जाईल मध्ये प्लस साइन e⁻². बघा x ची व्हॅल्यू 2 च्या डोक्यावरती जाईल log 2⁻x dx. बघा इथे ब्रॅकेट ओपन करतो इंटिग्रेशन ऑफ सर्वात पहिले ठीक आहे याला सिम्प्लिफाय अजून करून घेतो. बघा आता e⁻² log e इथे बेसला काय नाही म्हणजे काय असतो इथे e असतो इथे काय असतो e असतो. बघा e log e ची व्हॅल्यू किती असते 1 × x². राहिला काय फक्त x².
ई इंटू ई रेस टू लॉग ईची व्हॅल्यू किती असते 1 असते. इथे राहिलं काय 1 राहिलं का फक्त 2 रेस टू एक्स dx. आता बघा 1 इंटू एक्स स्क्वेअर काय असतो एक्स स्क्वेअरच असतो. आपण तो काय 1 लिहित नाही तिथे. 1 इंटू 2 रेस टू एक्स काय असतो 2 रेस टू एक्सच असतो. मग इथे ब्रॅकेट ओपन करतो इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 रेस टू एक्स dx. सेम बघा इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन म्हणजे किती एक्स क्यूब बाय 3 प्लस इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स. तुमच्याकडे फॉर्म्युला अवेलेबल आहे इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. याला इरेज करतो लॉग ए प्लस सी. बघा इथे एच्या ऐवजी व्हॅल्यू किती आहे फक्त 2 आहे. इथे काय होईल 2 रेस टू एक्स डिवाइड बाय लॉग 2 प्लस सी. हे झालं तुमचं 6th वाल्याचं सोल्युशन. 6th सॉरी इथे ॲक्च्युली 7 होता. ठीक आहे इथे 7th हे 7th वाल्याचं सोल्युशन आहे तुमचं हे. आणि झाला तुमचा आन्सर. ॲक्च्युली हे दोन्ही सेमच होते पण दोघांना मी 6 नेमिंग केलं होतं. पण ठीक आहे तुम्ही 6 आणि 7 असं नेमिंग करा. हे तुमचं झालं आन्सर एक्स क्यूब बाय 3 प्लस 2 रेस टू एक्स अपॉन लॉग 2 प्लस सी. बघा जेवढे सुद्धा न्यूमेरिकल एक्झाममध्ये विचारले गेलेले आहे म्हणजे जेवढे माझ्याकडे कमीत कमी 8 ते 9 क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत. म्हणजे मेकॅनिकलचे 4 क्वेश्चन पेपर 4 ते 5, सिव्हिलचे 4 ते 5, इलेक्ट्रिकलचे 4 ते 5 आणि कम्प्युटर त्या ग्रुपचे 4 ते 5. म्हणजे असे एक काम पकडलं तर 15 ते 16 क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत आणि ते फॉलो करूनच तिथे आपण न्यूमेरिकल सॉल्व करतो. म्हणजे सगळे न्यूमेरिकल आपण मोस्टली सॉल्व करू. नंबर ऑफ न्यूमेरिकल तुम्ही इथे प्रॅक्टिस करू शकता. आणि यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.